नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्याला आज इतिहास या विषयासाठी मागच्या 3 वर्षाच्या पेपरचं विश्लेषण त्या ठिकाणी पाहायचं आहे किंवा डिस्कस करायचं आहे। परत एकदा स्क्रीन जी आहे माझ्यासाठी नवीन आहे। इथं पुण्यामध्ये 2 स्क्रीन मागवल्या आहेत, त्यापैकी ही एक रेकॉर्डिंग रूममध्ये लावलेली आहे। पहिल्यांदा ऑपरेट करतोय, त्यामुळे थोडीशी गडबड पण होऊ शकते मागं पुढं, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। आणि नेमका आजच्या लेक्चरमध्ये आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत ते पण तुम्हाला सांगतो पहा। मेनली याच्यामध्ये मागच्या 3 वर्षात कोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारण्यात आले जास्तीत जास्त आणि कशा पद्धतीने विचारण्यात आले, म्हणजे आयोगाचा कल कुणीकडे जातोय मागच्या 3 वर्षाचे पेपर पाहता। याचा अंदाज घेण्यासाठी, आणि आता परीक्षेला फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। मग ह्या शेवटच्या 8-10 दिवसामध्ये जाता जाता तुम्ही काय वाचून गेले पाहिजे, कोणते टॉपिक एकदा नजरेखालून घातले पाहिजे, कशाला रिव्हिजन दिली पाहिजे, कोणता फॅक्च्युअल डेटा रिटेन केला पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून हे शेवटच्या टप्प्यामध्ये, एक्झामच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन आलेलो आहे। हे अकॅडमीचं पुस्तक आहे जे तुम्हाला आत्ता वाचायचं नाही आहे। जेव्हा तुम्ही प्रिपरेशन कराल किंवा जे अतिशय नवीन विद्यार्थी आहेत त्यांना इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, त्यांना शॉर्ट बट स्वीट पुस्तक पाहिजे ज्यामध्ये सर्व कव्हर होते आहे आधुनिक भारताचा इतिहास। हे पुस्तक परफेक्ट आहे। हार्डली 150 पेजेसचं फक्त हे पुस्तक आहे। ज्यामध्ये रायटिंगच्या अँगलनी आणि ऑब्जेक्टिव्हच्या अँगलनी सर्व डेटा त्या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे। हे तुम्ही ऑनलाईनही मागवू शकता किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन त्यांना ते पुस्तक डिमांड करू शकता। चलो आगे चलते हैं। मी विश्लेषण सांगतो तुम्हाला, मागच्या 3 वर्षामध्ये ट्रेंड कसा होता आयोगाचा। बघा, इतिहास या विषयावरती जवळपास 15 ते 16 प्रश्न विचारण्यात आलेले आहे। 2021 मध्ये आधुनिक भारतावरती त्यांनी 6 प्रश्न विचारले होते। महाराष्ट्र आणि समाजसुधारकावरती 8 प्रश्न विचारले होते। प्राचीनवर एकही प्रश्न विचारलेला नाही आहे। मध्ययुगीनवर फक्त 1 प्रश्न विचारण्यात आला होता। एकंदरीत आपल्याला असं लक्षात येते की जसं UPSCचं आहे, ज्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरती प्रचंड भर असतो म्हणजे UPSCचा, तसं तुम्हाला राज्यसेवेच्या बाबतीत पाहायला भेटत नाही। राज्यसेवेमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर जास्त प्रश्न विचारला जात नाही, म्हणजे मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड पाहता बरं का। पुढे जाऊया आपण। या ठिकाणी 2022 मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावर फक्त 5 प्रश्न विचारले, महाराष्ट्र आणि समाजसुधारकावर 6 प्रश्न विचारले, प्राचीन भारतावरती 3 आणि मध्ययुगीन भारतावर 2 प्रश्न विचारण्यात आले। आणि आता 2023 मध्ये 6 प्रश्न आधुनिक भारत, महाराष्ट्र व समाजसुधारकावरती 5 प्रश्न, प्राचीन आणि मध्ययुगीनवर प्रत्येकी 2-2 प्रश्न विचारण्यात आले। आता हा सगळा ट्रेंड पाहता एक गोष्ट आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र आणि समाजसुधारक या टॉपिकवर जरा जास्त प्रश्न विचारलेले आहे, जे राज्यसेवेत अपेक्षित नाही आहे। मी असं का बरं म्हटलं राज्यसेवेत अपेक्षित नाही आहे, त्याचं एक महत्त्वपूर्ण कारण हे म्हणजे राज्यसेवेमध्ये सहसा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या ठिकाणी भर असायला पाहिजे। कंबाईनमध्ये समाजसुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास, जसं आता कंबाईनमध्ये महाराष्ट्राचा भूगोल प्रचंड मोठ्या प्रमाणात विचारला जातो। महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे आजकाल भारताचा पण विचारला चाललेला आहे नो डाऊट कंबाईनमध्ये। तसंच कंबाईनमध्ये महाराष्ट्र आणि समाजसुधारकावरती प्रचंड भर असतो। मग अपेक्षित हे आहे की राज्यसेवेमध्ये त्यांनी आधुनिक भारतावरती जरा जास्त भर दिला पाहिजे। प्राचीन आणि मध्ययुगीन हे तसंही कंबाईनला नाही आहे, हे फक्त तुम्ही राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेतच विचारू शकता, मेन्समध्ये पण नाही आहे। मग अपेक्षित हे असते की प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरती जास्त प्रश्न विचारले गेले पाहिजे, कारण ना हे कंबाईनमध्ये आहे ना मेन्समध्ये आहे। मग प्रिलिम्समध्ये स्कोप आहे, ह्याच्यावर जास्त प्रश्न यायला पाहिजे, पण असं होताना दिसत नाही। मागच्या 3 वर्षाचा ट्रेंड जर आपण ऑब्झर्व केला की महाराष्ट्र व समाजसुधारकावर प्रश्न विचारायला मेन्समध्ये आणि कंबाईनमध्ये स्कोप असून देखील त्यांनी प्रिलिम्समध्ये 21 मध्ये तर जवळपास 8 प्रश्न, म्हणजे जवळपास इतिहासाचा पेपरच महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारकावर होता, त्यानंतर 6, आता 5 प्रश्न विचारलेले आहे। आता त्यातल्या त्यात हे प्रश्न विचारताना काही ठराविकच टॉपिक आहे पोरांनो, त्याच्यावरच आयोगाने वारंवार प्रश्न विचारले, तर ते टॉपिक आपण वन पाहायला सुरुवात करणार आहे। लक्षात घ्या, आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक कोणता आहे, तर प्रश्नाचं उत्तर आहे ब्राह्मणेतर चळवळ। लक्षात घ्या, राज्यसेवा मेन्समध्ये 2016, 2017, 18, 19 या कालखंडामध्ये मेन्समध्ये हमखास प्रश्न यायचे ब्राह्मणेतर चळवळीवर। त्यानंतर कंबाईनमध्ये पण यायला लागले, आताही येतात पहा। पण राज्यसेवेने 21, 22, 23च्या पूर्व परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारल्याचा आपल्याला पाहायला भेटते।
सो ब्राह्मणेतर चळवळ. आता ब्राह्मणेतर चळवळ शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. झालं असं होतं की जे ब्राह्मणिकल डॉमिनन्स होता, सो ज्याच्या विरुद्ध म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की बाबा ब्राह्मणांचा हा डॉमिनन्सच म्हणावा लागेल त्याला. सो समाजावरती जो पगडा होता किंवा समाजाला किंवा स्पेशली अस्पृश्य वर्गाला, स्त्रियांना म्हणू शकतो, बहुजनांना ज्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींची रचना करून बंधनात ठेवलं, त्या ठिकाणी त्यांना पारतंत्र्यात ढकललेला, ज्याला आपण सामाजिक पारतंत्र्य म्हणतो. ब्रिटिशांनी आपल्याला राजकीय पारतंत्र्यात ढकललं होतं. सो त्याच्या विरुद्ध लढाया सुरू झालेल्या होत्या. म्हणजे यामध्ये आघाडीवरती तुम्हाला मेनली म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले दिसतात. अनेक समाजसुधारक होते, त्यामध्ये अग्रगण्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. परंतु जो अनुभव एवढं सगळं झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांना आला, सो त्यावरून लक्षात आलं की बाबा आपल्याला या गोष्टीच्या विरुद्ध जो लढा आहे तो आणखी तीव्र करावा लागणार. सो आधी आलेले महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे सत्यशोधक चळवळ सुरू केली होती ही मेनली ब्राह्मणिझमच्या विरुद्ध होती. आणि ब्राह्मण हा व्यक्तीच नको आहे बाबा आम्हाला समाजामध्ये, सो असं म्हणत एक ब्राह्मणेतर नावाची चळवळ त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्या चळवळीला पॅट्रोनेज दिलं. तर ही जी चळवळ आहे ही नंतर राजकारणात पण गेल्याचं पाहायला भेटते. सो आजही ही चळवळ चालू आहे. आजकालचे काही नेते आहे, मी त्यांचं नाव घेणार नाही ऑन स्क्रीन, पण अनेक असे नेते आहे राजकारणामध्ये जे आज ब्राह्मणेतर चळवळीचं त्या ठिकाणी नेतृत्व करताना दिसतात. नॉर्मली जे ब्राह्मण ॲज अ विचारधारा म्हटल्यापेक्षा ब्राह्मण व्यक्तीच्याच विरुद्ध ते बोलताना तुम्हाला दिसतात. सो राजर्षी शाहू महाराज हे अग्रगण्य होते, ब्राह्मणेतर चळवळीचे आश्रयस्थान होते. आणि राजर्षी शाहू महाराजांवरती जवळपास दरवर्षी परीक्षेमध्ये पोरांनो प्रश्न विचारला आहे. तसंच विठ्ठलरामजी शिंदे, आता महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, आता हे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये ठिकठिकाणी पुस्तकामध्ये जेव्हा ब्राह्मणेतर चळवळीचा, दलित चळवळीचा उल्लेख येतो तेव्हा विठ्ठलरामजी शिंदे यांचं नाव येते. सो आपण म्हणू शकत नाही असं फर्मली की बाबा हे ब्राह्मणेतर चळवळीतलं नेतृत्व होतं, कारण त्यांच्या आधीपासून म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा जो कालखंड आहे समाज सुधारणेचा, सो त्याच्या आधीपासून समाज सुधारणा क्षेत्रामध्ये विठ्ठलरामजी शिंदे अग्रगण्य होते. पण त्यांना कुठेतरी टाकलं पाहिजे एका टायटल खाली, म्हणून मी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये त्यांना टाकलं. राजर्षी शाहू महाराजांना जी खंबीर साथ दिलेली आहे या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये, सो ते जे दिग्गज होते, सो ज्यांच्यावरती कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये पण प्रचंड प्रश्न येतात. आणि उद्याचा जो पेपर येणार आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बिलकुल आश्चर्यचकित होऊ नका जेव्हा तुम्हाला ह्या लोकांवरती प्रश्न दिसणार, कन्फर्म दिसणार म्हणजे तुम्हाला प्रश्न. दिनकरराव जवळकर, केशवराव जेदेव, वालचंद कोठारी, भास्करराव जाधव, श्रीपतराव शिंदे, प्रबोधनकार ठाकरे, मुकुंदराव पाटील, अण्णासाहेब लठ्ठे इत्यादी मंडळी व संघटनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे डेक्कन रयत सभा होती. 1916ला ती वालचंद कोठारी, अण्णासाहेब लठ्ठे यांनी सुरू केलेली होती. डेक्कन रयत हे त्याचं मुखपत्रक पण राहिलेलं आहे. सो या लोकांवरती पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ब्राह्मणेतर वर्तमानपत्रावर तर हमखास कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये प्रश्न असतो. दक्षिण भारतातील ब्राह्मणेतर चळवळ ह्याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे. ॲक्च्युली ब्राह्मणेतर चळवळ ही महाराष्ट्राच्या आधी दक्षिणेमध्ये तमिळमध्ये सुरू झालेली आहे. पी त्यागराज आणि जे पी नायर, सो ह्या दोघांनी मिळून दक्षिण भारतामध्ये ही चळवळ त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. ज्यानंतर त्याच्यामध्ये महत्त्वाचं नाव जे आहे ते रामस्वामी पेरियारचं आहे किंवा रामस्वामी नायकरांचं आहे, ज्यांना लोक पेरियार किंवा थंथई पण म्हणायचे. पहा, थंथई म्हणजे वडील. सो हे अग्रगण्य आहे दक्षिण भारतामध्ये. सो त्यांची जस्टिस पार्टी, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ह्याच्यावर पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं त्या ठिकाणी वायक्कुम मंदिर सत्याग्रह अपेक्षित आहे. आणि रेफरन्स बुक ब्राह्मणेतर चळवळ जर तुम्हाला वाचायची असेल तर बेस्ट रेफरन्स बुक आहे गाठाळ किंवा कठारे सरांच्या पुस्तकातून तुम्ही रिवाईज करून घेऊ शकता. त्यामध्ये सुंदर पद्धतीनं कव्हर केलेली आहे. आत्तापर्यंत जेवढेही प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत ते ह्याच्या बाहेर गेलेले नाही आहेत. याच्यामधूनच मोस्ट ऑफ द टाईम आलेले तुम्हाला पाहायला भेटतात. आणि जर तुम्हाला कंपायलेशन पाहिजे आहे नोट्स फॉर्मॅटमध्ये तर विदर्भ आय एस अकॅडमीच्या जे बुक आहेत त्याच्यामध्ये पण आपण हे इन शॉर्टमध्ये कव्हर केलेलं आहे. मेन रेफरन्स त्याचे गाठाळ सर आणि खठारे सरांचं पुस्तकच आहे. पुढे जाऊया. आता काही प्रश्न, आता आपण काय करत जाऊ, महत्त्वाचे टॉपिक आणि त्याच्यावर विचारलेले प्रश्न, म्हणजे ते आहे ना ते स्पष्टीकरणासह सिद्ध करा. तर मग हे स्पष्टीकरण त्याचं आणि त्या माध्यमातून काही PYQ ॲनालिसिस पण होऊन जाईल तुमच्या बसल्या बसल्या. सो ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तवेळ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या या वर्तमानपत्राद्वारे कुणी केला. आता असे जे प्रश्न आहे, सो एक लॉजिक जर तुम्ही लावलं, नॉलेजने तर सुटतातच पण असं थेट उत्तर मिळत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर असं थेट मिळत नाही, इथं तुम्हाला लॉजिक लावावं लागतंय. लक्षात घ्या, लॉजिकमध्ये आता यांनी काय विचारलेलं आहे, एक मिनिट आपण पेन घेऊ मस्तपैकी. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तवेळ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याबाबत. आता लक्षात घ्या, विष्णू शास्त्री चिपळूणकर हे थोडं ब्राह्मणवादी व्यक्तिमत्व होतं. थोडं म्हणजे काय, ब्राह्मणवादी व्यक्तिमत्व होतं.
त्यांचा जो नॅशनॅलिझम होता हा ब्राह्मणिकल नॅशनॅलिझम होता, जो आपल्या पुस्तकात ते मेन्शन करत असतात. म्हणजे की बाबा लोकमान्य टिळकांना राजकीय सुधारणेची जी प्रेरणा मिळाली, त्यांचे राजकीय गुरु कोण होते तर ते विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. त्यांचे बाबा खूप लिबरल होते बरं का, कृष्णा शास्त्री चिपळूणकर. पण आपण खूप खोलात नाही जाणार. म्हणजे त्या ठिकाणी बाबा लिबरल होते. त्यांचे दक्षिणा प्राईज फंडचे ते सेक्रेटरी राहिलेले आहे बाबा. त्यांना मराठी भाषेचे बृहस्पती म्हणून ओळखल्या जाते. प्रचंड तज्ज्ञ माणूस. आणि त्यांचा मुलगा पण दिग्गज होता, गद्यामध्ये लेखन करायचा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून पण ओळखल्या जाते. पण यांच्यामध्ये जो वाद होता हा ब्राह्मणेतर तो होताच होता. म्हणजे हे ब्राह्मणेतरांची बाजू घ्यायचे महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांना आपण अनार्य म्हणतो, आणि हे आर्यांची बाजू घ्यायचे चिपळूणकर. तेव्हा म्हणजे ब्राह्मणेतर असा वाद नव्हता, आर्य आणि आर्येतर असा वाद होता. म्हणजे किंवा आर्य आणि अनार्य. तुम्ही पहा म्हणजे आपले जे गोपाळ बाबा वलंगकार आहे, सो ते अनार्य दोष परिहार सभा किंवा मंडळाची स्थापना करताना दिसतात. दापोलीचे ते होते, मिलिटरीमधून रिटायर झालेले होते, महात्मा ज्योतिराव फुलेंचे चांगले मित्र होते ते. सो आर्य आणि अनार्य वाद होता. तेव्हा आर्यांची बाजू उचलून धरत होते विष्णू शास्त्री चिपळूणकर. हे पण प्रचंड लिखाण करायचे. म्हणजे बाबांकडूनच त्यांना ती लेखनशैली प्राप्त झाली होती. आणि महात्मा ज्योतिराव फुले तर बघायचं काम नाही. सो या दोघांमध्ये स्पेशली वाद काय होता की विष्णू शास्त्री चिपळूणकर हे पण शिवाजी महाराजांवर लिखाण करायचे, महात्मा ज्योतिराव फुले हे पण शिवाजी महाराजांवर लिखाण करायचे. पण पॉलिटिकल लिबरेटर, गो ब्राह्मण प्रतिपालक, म्हणजे गायी आणि ब्राह्मणांचा संरक्षण करता म्हणून चिपळूणकर शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवत होते. आधी तर शिवाजी महाराजांशी म्हणजे जास्त देणं घेणं पण नव्हतं, तुमच्या माहितीच तो. हा फार दुर्दैव म्हणावं लागेल की एवढं मोठं व्यक्तिमत्व इतिहासामधलं, ज्याच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक देश म्हणजे व्हिएतनामसारखे देश स्वतंत्र लढा लढतात, परंतु कुठल्याही मराठी माणसाने त्या कालखंडात महाराजांचं चरित्र लिहिलं नाही किंवा त्यांच्याबद्दल लिखाण करून ठेवलं नाही. सो सर्वात पहिल्यांदा ते ह्याच्यामध्ये सातारा संस्थानामध्ये एक आपण हे म्हणू शकतो म्हणजे त्यांना की सातारा संस्थानामध्ये रेसिडेन्स म्हणून राहिलेला तो जो होता त्याचं नाव जेम्स ग्रँट समथिंग होतं, म्हणजे मला एक्झॅक्टली आठवत नाही. त्यांनी सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराजांवर त्या ठिकाणी लिखाण केल्याचं पाहायला भेटते. म्हणजे ते तुमचं आमचं दुर्दैव आहे. जेव्हा मग ह्या शिवाजी महाराजांबद्दल कळायला लागलं तर सगळेजण क्लेम करायला लागले की शिवाजी महाराज आमचे, शिवाजी महाराज आमचे. मग त्या ठिकाणी चिपळूणकरांनी हा प्रयत्न सुरू केला की कशा पद्धतीनं शिवाजी महाराज हे ग्रेट होते आणि ते कशा पद्धतीनं म्हणजे गाई आणि ब्राह्मणांचं संरक्षण त्या ठिकाणी करायचे. आणि त्यांनी स्वतःला म्हणजे ते मराठी भाषेचा मी शिवाजी आहे सो ह्या पद्धतीनं म्हणायला सुरुवात केली. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण लिखाण केलं. शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, सोपस्कार त्याच्यामध्ये पूर्ण केले आणि महाराजांबद्दल जे कल्चर म्हणतो ते रुजवायला सुरुवात केली. पण महाराजांचा उल्लेख इथं ते त्या ठिकाणी कुळवाडी भूषण वगैरे जे म्हणतो आपण, किंवा शिवाजी महाराज जे आहे ते एक सामान्यांचे हे होते किंवा कुळ म्हणजे शेतकरी. सो ते कुळांचे त्या ठिकाणी राजे होते खऱ्या अर्थाने, सामान्य माणसाचे रयतेचे ते राजा होते. सो असं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला. आता चिपळूणकरांची भाषा ही थोडीशी इलाइट मराठीच होती, पण थोडीशी इलाइट होती. म्हणजे ते आहे ना टिपिकल आपण म्हणतो ना पुणे म्हणायचं नाही पुणे म्हणायचं ह्या टाईपमध्ये. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंची जी भाषा होती ही थोडीशी तुम्हाला रुरल लँग्वेज जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये ग्रामीण टच जरा जास्त होता. सो मग ह्यांचं म्हणणं होतं की महात्मा ज्योतिराव फुले तुम्ही मराठी भाषा स्पॉईल करताय. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं म्हणणं होतं की तुम्ही मराठी भाषेला शुद्ध या नावाखाली काही विशिष्ट जातीची त्या ठिकाणी डॉमिनन्सचं माध्यम बनवण्याचा प्रयत्न करताय म्हणजे मराठी भाषेला. सो हे महात्मा ज्योतिराव फुले क्लेम करायचे. आणि हे दोघं एकमेकावर एवढे टीका करायला लागले की यांनी सगळ्या पातळ्या सोडून दिल्या. म्हणजे धनंजय कीरांचं एक म्हणजे त्यांनी बायोग्राफीज लिहिलेल्या आहेत. सो त्यांच्या बायोग्राफीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उल्लेख पाहायला मिळतो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या, की कशा पद्धतीनं लिटरली कुठलीच लिमिट यांनी ठेवली नाही. मी आता लेक्चरमध्ये बोलूही शकत नाही, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन यांनी एकमेकावरती टीका केल्याचं पाहायला भेटते. मग आता गोष्ट अशी होती की महात्मा ज्योतिराव फुले माहीत नाही आधीपासून वर्तमानपत्राच्या विरोधात होते, मुखपत्रांच्या विरोधात होते. म्हणून तुम्ही पहा की महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या लाईफस्पॅनमध्ये साहित्य तर भरपूर पब्लिश केलं, नाटकं पब्लिश केले. म्हणजे इशारा नावाचं त्यांचं नाटक होतं. सो त्यांनी पुस्तकं भरपूर पब्लिश केले. त्यांच्या मित्रांचे पुस्तकं पब्लिश करण्यासाठी प्रकाशनं त्या ठिकाणी पब्लिकेशन्स त्या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला भेटते तुम्हाला पुण्यामध्ये. पण हे वर्तमानपत्राच्या थोडंसं विरोधात होते. पण त्यांचे एक सहकारी होते बरोबर, सो ते म्हणजे कृष्णाजी भालेकर. सो हे मात्र विचारात होते की हे जे आपल्यावरती हल्ले होत आहेत, आपल्या संघटनांवरती हल्ले होत आहेत किंवा आपल्या यांची म्हणजे प्रतारणा केल्या जायची सत्यशोधक समाजाची, की कशा पद्धतीनं सत्यशोधक समाज म्हणजे असे वेगवेगळे त्याला म्हणजे कुंठणखान्यासारख्या एकदम वाईट शब्दांची त्यांना उपमा दिल्या जायची तत्कालीन न्यूजपेपरमधून. मग हे हल्ले परतवून लावण्यासाठी
म्हणून कृष्णाजी भालेकरांनी त्या ठिकाणी एक तर म्हणजे सत्यशोधकी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि दुसरी म्हणजे हे हल्ले परतून लावण्यासाठी जे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या विचारांवर होत आहेत, सो दीनबंधू 1877 त्यांनी सुरू केला. म्हणून आपल्याला जे विचारलेलं आहे ब्राह्मणेतर पत्रकारितेची मूर्त वेळ, सो हे कृष्णाजी भालेकर आहे त्याचं उत्तर आहे. भाऊदाजी लाड असण्याचा संबंधच येत नाही. नारायण मेघाजी लोखंडेंनी पण नंतर जे आहे ते दीनबंधूमधूनच लिखाण केल्याचं पाहायला भेटते, पण ते 1880च्या नंतर. 1880ला तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा मृत्यू झालेला होता, येतं लक्षात. सो त्यानंतर कार्य आहे नाम लोखंडे यांचं. तुकाराम तात्या पडवळ हे ही इज अ बेस्ट फ्रेंड. मी एक्स्ट्राची माहिती सांगतोय कारण येणारे प्रश्न जे आहे परीक्षेत तुम्ही अपेक्षा ठेवू नका की खूप सोपे असतील. तुम्हाला जेवढं किचकट आणि अशी जेन्युइन माहिती असेल तेवढं तुम्ही परीक्षेत सर्वाईव्ह करण्याचे चान्सेस तुमचे वाढत आहेत, जे तुमच्याशी मी शेअर करतोय त्या ठिकाणी. तुकाराम तात्या पडवळ हे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंचे एक जबरदस्त मित्र होते. म्हणजे तुकाराम तात्या पडवळ खूप घाबरायचे, त्यांचे जे विचार होते हे काळाच्या खूप पुढं होते. सो जे ब्राह्मणिकल आयडिओलॉजी म्हणतो त्या ब्राह्मणिकल आयडिओलॉजीवर ते सडकून टीका करायचे. पूर्ण साहित्य भारतातलं उपनिषदांपासून वेदांपासून सगळं त्यांनी अभ्यासलेलं होतं. म्हणजे आरण्य ब्राह्मणके सगळं अभ्यासलं होतं आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं ब्राह्मणिकल डॉमिनन्स किंवा ह्या स्मृती श्रुती वगैरे वगैरे कशा पद्धतीनं ब्राह्मणिकल डॉमिनन्सच्या त्या ठिकाणी माध्यम बनलेले आहेत. सो ह्याच्यावरती ते का म्हणजे त्यांचं एक पहा जातीभेद विवेकसार नावाचं एक पुस्तक आहे. सो ते तर असं होतं, पण ते खूप घाबरायचे. म्हणजे ते स्वतःच्या नावाने लिखाण पण नाही करायचे. तुम्हाला कधी कधी येऊ शकते एक हिंदू या टोपण नावाने ते लिखाण करायचे. एक हिंदू या टोपण नावाने ते काय करायचे लिखाण, स्वतःचं नाव वापरत नव्हते. मग अशा वेळेस त्यांचा जो जातीभेद विवेकसार नावाचं जे पुस्तक आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी पब्लिश करण्याचं धाडस दाखवलं. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःसाठी नाही पण तुकाराम तात्या पडवळांसाठी त्यांनी स्वतःचं हे म्हणजे हे जे पुण्यामध्ये मार्केट यार्ड आहे त्याच्या बाजूलाच त्यांनी हे सुरू केलं पब्लिकेशन्स. महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःचं पब्लिकेशन सुरू केलं आणि तिथं पुस्तकं छापून येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर तुकाराम तात्या पडवळांनी स्वतःचा छापखाना सुरू केला, पण आधी महात्मा ज्योतिराव फुले यांची पुस्तकं छापून द्यायचे आणि ते पब्लिश करायचे. म्हणजे हेच ते तुकाराम तात्या पडवळ म्हणजे. पण ते पुस्तकं छापायचे. आपल्याला काय म्हटलेलं आहे पत्रकारिता ह्याबद्दल आणि वर्तमानपत्र हे शब्द आलेले आहेत जे कोणाला सपोर्ट करतात, कृष्णाजी भालेकरांना. चला पुढे जाऊया आपण. विठ्ठलरामजी शिंदे, खासेसाहेब पवार, दिनकरराव जवळकर, श्रीपतराव शिंदे. आता तुम्हाला माहीत पाहिजे श्रीपतराव शिंदेंचा विजयी मराठा आहे वर्तमानपत्र. मी म्हटलं ब्राह्मणेतर वर्तमानपत्रावर हमखास प्रश्न असतो. दिनकरराव जवळकर तेज म्हणजे त्यांचे बघा तरुण मराठा, कैवारी पण एक होतं पा त्यांचं, कैवारी हे. लोकमान्य टिळकांवरती पण प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी काय केलेलं आहे, टीका केल्याचं आपल्याला पाहायला भेटते. त्यांच्यावर खटला पण दाखल झाला होता जो बाबासाहेबांनी लढला होता. म्हणजे सो तेव्हा त्यांनी लोकमान्य टिळकांची हे करणार देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं होतं दिनकरराव जवळकरांनी. सो हे ब्राह्मणेतर चळवळीतले अग्रगण्य नेते श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर. कुलकर्णी लीलामृत मुकुंदराव पाटलांचं होतं समजा, ते श्रीपतराव शिंदेंचं विजय मराठा होतं. तरुण मराठा तेज आणि कैवारी हे दिनकरराव जवळकरांचं होतं. विठ्ठलरामजी शिंदे अध्यक्ष होते वाळवे तालुका शेतकरी परिषद बोरगाव. लक्षात घ्या हे जे आहे विठ्ठलरामजी शिंदे यांच्या जीवनातले फेजेस आहेत. त्यांच्या जीवनातला पहिला फेज आहे तो शिक्षणाचा आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते होते. त्यानंतर ते प्रार्थना समाजामध्ये गेले. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून फॉरेनमध्ये त्यांनी त्यांचं एज्युकेशन पूर्ण केलं. तिथं धर्माचा तौलनिक अभ्यास केला. हा दुसरा फेज होता. तिसरा फेज होता त्यांच्या अस्पृश्यता निवारणाचा. आणि चौथा आयुष्यातला फेज शेवटचा हा शेतकऱ्यांसाठीचा होता. सो त्यांनी अनेक ठिकाणी ज्या शेतकी परिषद त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात सो त्याचं अध्यक्षपद विठ्ठलरामजी शिंदे यांनी भूषवल्याचं पाहायला भेटते. तर पुण्यात पण शेतकी परिषद झाली होती. मुंबई इलाका शेतकी परिषद, तसंच ही जी आहे वाळवे तालुका शेतकी परिषद बोरगाव 1931 झाली होती. त्याचे अध्यक्षपद हे विठ्ठलरामजी शिंदे यांच्याकडं राहिलेलं आहे. आणि खासेसाहेब पवार हे कोण होते हे माहीत नसलं तरी चालते. आता ऑब्वियस आहे अध्यक्ष मुंबई प्रांतिक ब्राह्मणेतर पक्ष चौथे अधिवेशन. सो याचे ते अध्यक्ष. म्हणजे 1, 2, 3, 4 हे तुमचं उत्तर आहे. 1, 2, 3, 4 हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. ह्या 2 वरून पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. तुम्हाला वरचे 2 माहीत नसले तरी चालतंय. सीचं 3 आहे आणि डीचं 4 आहे. 3 आणि 4 एकाच ऑप्शनमध्ये आहे, तेच तुमचं उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. विठोबाची शिकवण
कुलकर्णी लीलामृत, शेठजीचे प्रताप आणि शेतकऱ्याचा आसूड. आता एक लक्षात घ्या, काही असो तुम्हाला हे माहीत पाहिजे कुलकर्णी लीलामृत हे कोणाचं आहे. कुलकर्णी लीलामृत हे मुकुंदराव पाटलांनी लिहिलेलं आहे. कुलकर्णी लीलामृत हे जे आहे मुकुंदराव पाटलांनी लिहिलं. ॲक्च्युली काय होतं माहीत आहे का, म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सगळ्या वर्तमानपत्राला जी फंडिंग केल्या जायची ही शाहू महाराजांतर्फे केल्या जायची. आता शाहू महाराजांनी एक मोहीमच उघडली होती. त्यांच्यासोबत वेदोक्त प्रकरण घडलं होतं की जेव्हा ते पंचगंगेवर कार्तिकी स्नानासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. सो तिथं भटजींनी त्या कालखंडामध्ये भटजींनी तिथं जे मंत्र म्हणायला पाहिजे ते वेदोक्त मंत्र म्हणायला पाहिजे होते, कारण ते महाराज आहे, क्षत्रिय आहे, म्हणजे ते क्षत्रिय कुलावतंस हे जे शब्द वापरल्या जातात सो ते महाराजांच्या घराण्यातले त्या ठिकाणी होते. परंतु त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र त्या ठिकाणी म्हणण्यात आले. सो जेव्हा त्यांनी विचारणा केली शाहू महाराजांनी की असं का बरं बाबा की तुम्ही मला पुराणोक्त मंत्र तर शूद्रांसाठी वापरल्या जातात, मी तर क्षत्रिय आहे. तर त्यांना सांगण्यात आलं की बाबा क्षत्रिय आता पृथ्वीवरती उरलेलेच नाही आहे. सो परशुरामांनी पृथ्वी 21-22 काहीतरी वेळा निक्षत्रिय केलेली आहे, त्यामुळे क्षत्रिय शिल्लकच राहिलेले नाही आहे. आणि ते शिवाजी महाराजांची पण प्रतारणा करायचे, म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक पण करायला तत्कालीन ब्राह्मण वर्गाने त्या ठिकाणी नकार दिला होता. आणि तोच मुवमेंट हा राजर्षी शाहू महाराजांसोबत पण घडला. पण हा क्रांतिकारी मुवमेंट जेव्हा घडला आणि त्यांच्या लक्षात आलं की एक महाराज छत्रपती असून पण मला अशी वागणूक दिली तर ते सामान्य जनतेचं काय असणार. सो त्या दिवशीपासून महाराजांनी दलितांची आणि बहुजनांची बाजू उचलायला सुरुवात केली. स्त्रिया, मजूर, शेतकऱ्यांची बाजू ज्याला आपण बहुजन म्हणतो म्हणजे, आणि अभिजनांच्या विरुद्ध त्यांनी जणू लढा सुरू केला. मग आता पहिल्यांदा गावामध्ये जो सर्वात जास्त पकड, आता गावचा पाटील म्हणजे गावचा राजा असायचा. लक्षात घ्या, गावचा हा जो पाटील आहे हा राजा असायचा. आणि परंतु हा पूर्णपणे निरक्षर असायचा, अशिक्षित असायचा. मुद्दामून याला शिक्षण घेतल्या जाऊ दिल्या जायचं नाही. म्हणून गावातलं जे सगळे लिखापडीचे कामं असतात हे कुलकर्णी वर्गाकडे असायचे. आणि हा कुलकर्णी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांचं शोषण करायचा, पाटलापासून सगळ्यांचं, म्हणजे इव्हन गावातल्या स्त्रियांचं लैंगिक शोषणापासून तर आर्थिक शोषणापर्यंत, म्हणजे सावकारी पण कुलकर्णी वर्गाने सुरू केलेली होती. त्यांना कुळकर्णी असं म्हटलं जाते म्हणजे. सो मग हे जे सगळे प्रताप आहे कुलकर्णी, म्हणजे मी इव्हन तेही सांगतो तुम्हाला की तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले जे आहे ते सातारा जिल्ह्यामधले खटाव कडगुण माहिती असेल तुम्हाला, त्या भागातले राहणारे होते. सो त्यांचे जे आजोबा आहे किंवा वडील नाही आजोबा आहे, सो आजोबा जे आहे सो ते गावच्या कुलकर्ण्यालाच कंटाळून त्याची हत्या करून तिथून निघाले होते म्हणजे पुण्याच्या दिशेनं. त्यानंतर हे पुण्यामध्ये कुटुंब त्या ठिकाणी सेटल झालेलं आहे. सो प्रचंड त्रास दिला जायचा गावामध्ये. मग हे जे सगळे, आणि त्यातल्या त्या शाहू महाराजांनी मग ह्यांचा डॉमिनन्स कमी करण्यासाठी कुलकर्णी वर्गांचा त्यांचे वतनच खालसा करून टाकले. म्हणजे महार वतनं आणि कुलकर्णी वतनं खालसा केले. महार वतनं का बरं खालसा केले, कारण ती पडीक जमीन असायची, त्यात काहीच उगवायचं नाही. आणि त्या जमीन तुझ्याकडं आहे म्हणून तुला गावचे सगळे कामं करावं लागणार. जसं आता त्या कुलकर्णी वतनं असायच्या ते एकदम सुपीक असायचे आणि त्याच्या बदल्यात कुलकर्णी गावामध्ये लिकापडीचे कामं करायचे. पाटलांचे पण वतन एकदम सुपीक असायचे, पण महार वतन हे एकदम पडीक असायचे आणि त्याच्यातून काहीच उगवायचं नाही, महारांना काहीच मिळायचं नाही. मोबदल्यात गावातले सगळे घाण कामं, म्हणजे मेलेले गुरं वगैरे वाहून नेण्यापासून सगळे वेटवरळ पद्धती म्हणतो गावात जे आहे सगळं हे, सो हे कामं करावे लागायचे कुठल्याही मोबदल्याशिवाय. म्हणून आपले राजर्षी शाहू महाराजांनी हे कुलकर्णी वतनं महार वतनं रद्द केले. मग आता त्यांचा निर्णय एकदम योग्य होता. याच्यासाठी एक वैचारिक आधार लागेल ना, तो वैचारिक आधार आपल्याला कुलकर्णी लीलामृतमध्ये सापडतो. तसंच तुम्हाला शेठजीचे प्रताप, शेठजी भटजी अशा या टाईपमध्ये, आणि विठोबाची शिकवण येतं लक्षात. सो हे सगळं जे आहे हे कोणाचं आहे, मुकुंदराव पाटलांचं साहित्य आहे. फक्त याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, शेतकऱ्याचा आसूड जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंचं आहे, येतं लक्षामध्ये. आणि तुम्हाला म्हणजे हे जरी माहीत असलं की बाबा शेतकऱ्याचा आसूड हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं आहे, पण हे जे 3 साहित्य आहे हे महात्मा फुलेंचे नाही आहेत, आलं लक्षामध्ये. आणि कुलकर्णी लिहिलेला अमृत चांगला अभ्यास असेल तर तुम्हाला माहीतच असेल मुकुंदराव पाटलांचं आहे. म्हणजे 2 पुस्तकं हे फुलेंचे नाही, म्हणजे कोणाचे असले पाहिजे, मुकुंदराव पाटलांचे. म्हणून ऑप्शन विसंगत जोडी जी आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. पुढे जाऊया आपण. वीरा शिंदे यांची कामाची नोंद घेऊन बडोद्याच्या सरकारने 1932-33 मध्ये त्यांना कोणता पुरस्कार दिला होता बघा. आता याचं उत्तर कसं मारायचं. सामाजिक पुरस्कार दलित मित्र, दलित साथी रावसाहेब.
आता सहसा अशा गोष्टी ज्या आहेत त्या पुस्तकात दिलेल्या नसतात आणि दिलेल्या असल्या तरी आपल्या डोळ्याखालून सहसा जात नाहीत त्या. म्हणजे मग अशा वेळेस वेळेवरती प्रश्नाचे उत्तर कसे टॅकल करायचे तर बघा आता इथं काय केलेलं आहे त्यांनी, पहा 2 मध्ये पण दलित मित्र दिलेला आहे आणि इथं दलित साथी दिलेला आहे. म्हणजे पुरस्कारामध्ये ह्या 2 ठिकाणी दलित मित्र दलित साथी हे शब्द आलेले आहे. म्हणजे उत्तर हे एक तर इथेही दलित आहे आणि इथेही दलित आहे. आणि बडोद्याचे जे संस्थानिक आहे हे दलितांच्याच फेवरमधले होते, लक्षामध्ये. सो जसे आपले राजर्षी शाहू महाराज होते, सो जे दलित वर्गाच्या फेवरमध्ये होते, तसेच हे पण दलित वर्गाच्या फेवरमध्ये होते. सो इथं दलित मित्र आहे, दलित साथी आहे, 2 पैकी एक आहे. सो मग पुरस्कार आहे तो, सो त्याचं उत्तर आहे दलित मित्र. हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. एक लक्षात येते, पुरस्काराचं नाव दलित साथी नसू शकते याच्या लक्षात, मात्र दलित मित्र असू शकते. हा पुरस्कार सहसा दिला जाऊ शकता, जसं दीनमित्र नावाचा आहे याच्या लक्षात. दीनमित्र कोणाचं होतं? दीनबंधू कृष्णाजी भालेकरांचं होतं, पहा, किंवा कृष्णराव भालेकरांचं होतं. आणि दीनमित्र जे आहे हे तुमचे कुठले, आय थिंक मुकुंदराव पाटलांचंच होतं बहुतेक, पाटीलच होते ते कुठले तरी, गणपतराव पाटील होते. नंतर त्यांच्या मुलांनी ते चालवलेलं आहे. ग्रामीण भागातून प्रसिद्ध होणारं पहिलं वर्तमानपत्र होतं. कुठले पाटीलच होते, मला आठवत नाही आहे ते. गणपतराव पाटलांचा मुलगा, पहिलं सुरुवात गणपतराव पाटलांनी केली आणि नंतर त्यांचा जो दत्तक घेतलेला मुलगा होता, कृष्णाजी भालेकरांचाच मुलगा दत्तक घेतला होता म्हणजे यांनी, आणि त्यांचं नाव मला आठवत नाही, बहुतेक कुठले तरी पाटीलच आहे. सो त्यांनी ते सुरू केलं होतं, म्हणजे दीनमित्र. तसं मग इथं दलित मित्र हा पुरस्कार त्यांना काय करण्यात आला, देण्यात आला. पुढे जाऊया आपण. म्हणजे मला सांगायचं काय होतं तुम्हाला, की हे जे मी तुम्हाला टॉपिक्स काढून दिलेले आहे याचा चांगला अभ्यास करून जायचा. खूप प्रश्न, विचार करा ना, 3 वर्षात 4 प्रश्न ह्या एवढ्या टॉपिकवर येणं म्हणजे खूप झालं. म्हणजे हा रडारवरती आहे आयोगाच्या. म्हणजे जो माणूस पेपर सेट करतोय पोरांनो, तो माणूस या विचारात आहे की हा डेटा जो आहे तो त्याच्या डोक्यात आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात पण ह्याच्यावरती प्रश्न आरामात काय होऊ शकतात, सेट होऊ शकतात. पुढे जाऊया आपण. तसंच दलित चळवळीवर विचारलेले आहे. दलित चळवळीवर मधात काय झालं होतं माहीत आहे का? म्हणजे जेव्हापासून मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला लागलो होतो 2012पासून तर 2020पर्यंत सहसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न विचारले जात नव्हते. दलित चळवळीवर जर त्यांना प्रश्न विचारायचे झाले तर ते काय करायचे, महात्मा ज्योतिराव फुले म्हणा, किंवा मधल्या कालखंडामध्ये किसन फागोजी बनसोडे आहे, गोपाळ बाबा वलंगकार आहे, त्याच्यानंतर विठ्ठल जानबा शिवराम जानबा कांबळे आहे. सो त्याच्यानंतर ते जे गणेश अक्का गवई आहेत, इकडं विदर्भामध्ये गणेश अक्काजी गवई आहे, त्याच्यानंतर कालीचरण नंदा गवळी आहे. सो ह्यांच्यावरती क्वेश्चन विचारले जायचे. आता त्यांनी परत ट्रेंड आणलेला आहे, बाबासाहेबांवरती ते दरवर्षी रिगरसली प्रश्न विचारतात. आणि दुसरं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचा सत्यशोधक समाज. बघा, छत्रपती इकडं चुकून आला तो क्वेश्चन, ॲक्च्युली तो छत्रपती तिकडं असायला पाहिजे होता, तो ब्राह्मणेतर चळवळीत, पण इकडं तो क्वेश्चन कव्हर झाला, काही हरकत नाही. हा दलित चळवळीतला नाही आहे हा प्रश्न, आधी जे म्हटलं होतं ब्राह्मणेतर चळवळ त्यातला हा प्रश्न आहे. छत्रपती शाहू महाराजांनी शाळेत न पाठवलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता, तर हे तुम्हाला गाठाळ सरांच्या पुस्तकात आलेलं आहे. 2 पैशाचा आदेश काढला होता की जे म्हणजे प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी त्यांनी कंपल्सरी केलं होतं की पालकांनी त्याच्या, जसं आपल्या राज्यघटनेमध्ये पण आता 11व्या नंबरचं मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलेलं आहे की पालकांनी त्यांच्या पाल्याला शाळेत पाठवलंच पाहिजे, प्राथमिक शिक्षण दिलंच पाहिजे. तसं प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करत असताना पालकांनी तर आपल्या पाल्याला प्राथमिक शाळेत पाठवायचं आहे, पण जे पालक पाठवत नाही सो त्यांच्यावर वार्षिक 2 पैसे त्या ठिकाणी दंड आकारला जायचा. पुढे जाऊया. स्त्रियांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल मांडलं होतं त्यात खालील व्यक्तींनी समर्थन केले होते असं त्यांचं म्हणणं आहे. कोणकोणत्या व्यक्तींनी, तर मी तुम्हाला थोडंसं हिंदू कोड बिलबद्दल सांगतो. हिंदू कोड बिल सर्वात पहिल्यांदा 1941ला BN राव, बेनेगल नरसिम्हा राव, जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सुरुवातीला ॲडवायझर आणि मसुदा समिती जे नंतर बाबासाहेबांना मिळाली, सो आधी मसुदा बनवण्याचं काम जेव्हा संविधान सभा गठीत झाली तेव्हा BN रावकडेच दिलं होतं. बाबासाहेबांनी BN रावचं कौतुक करताना म्हटलं होतं की मसुदाचं अर्ध काम जवळपास BN रावनीच कंप्लीट केलेलं होतं, म्हणजे त्याचा मला खूप उपयोग झाला. हे स्वतः बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. प्रचंड हुशार माणूस होता, यांनी ते तयार केलं होतं हिंदू कोड बिल. पण काळाच्या ओघामध्ये ते मागं पडलं, म्हणजे दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ते भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अँड ऑल ह्याच्यामुळे ते मागं पडलं. बाबासाहेबांनी परत ते उखडून काढलं. 1947ला हिंदू कोड बिल आणि नंतरच्या कालखंडात 1949ला डायरेक्ट लोकसभेतच मांडलं ते बिल. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे
ते बिल जे आहे ते थोडं इमोशनली घेतल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. हिंदू कोड बिलमध्ये स्त्रियांच्या सुधारणाविषयी हे बिल होतं की स्त्रियांना नवऱ्याच्या संपत्तीत वाटा मिळायला पाहिजे, वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळायला पाहिजे, तिला घटस्फोटाचा अधिकार मिळाला पाहिजे, नवऱ्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर पोटगी मिळाली पाहिजे, असे सगळे स्त्रियांच्या हितामधले महत्त्वपूर्ण गोष्टी ह्या त्या हिंदू कोड बिलमध्ये होत्या. परंतु हिंदू कोड बिल जेव्हा बाबासाहेबांनी मांडलं, जेव्हा बाबासाहेबांना एवढी अपेक्षा म्हणजे बाबासाहेबांनाही जेवढं अपेक्षित नसणार तेवढा त्याला विरोध झाला. सो प्रचंड मोठ्या प्रमाणात, आता ठीक आहे काही कन्झर्वेटिव्ह पार्टीज होत्या त्यावेळेस. सो जनसंघ एक होती, हिंदू महासभा एक होती, RSS, ह्या सगळ्या कन्झर्वेटिव्ह पार्टीज होत्या. ह्या पार्टींनी ह्याला सरकून विरोध केला. सर्वात जास्त विरोध जर बाबासाहेबांना कोणी केला असेल तर जनसंघाचे तत्कालीन ज्यांना मंत्री होते, उद्योगमंत्री, हे खातं नेहरूजींच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना मिळालं होतं. सो नेहरूजींच्या मंत्रिमंडळात विरोधी पक्षातले पण काही महत्त्वाचे लोक कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेले आहेत. जसं संरक्षण मंत्री बलदेव सिंग म्हणा किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे म्हणा, ते शिख लीगचे होते बलदेव सिंग. त्याच्यानंतर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन हा काँग्रेसचा विरोधी पक्ष होता, तरी यांना मंत्रिमंडळात स्थानं मिळालेले होते. बेरजेचं राजकारण म्हणतो आपण त्याला. मग आता बाबासाहेबांनी जेव्हा बिल मांडलं तेव्हा सर्वात जास्त विरोध श्यामाप्रसाद मुखर्जींनी केला. त्यांनी एकच प्रश्न विचारला, व्हाय हिंदू? म्हणजे तुम्हाला जर आणायचंच असेल असं स्त्रियांच्या सुधारणांचं बिल तर सर्व धर्मांसाठी असायला पाहिजे. सुरुवात तुम्ही हिंदू धर्मापासून का बरं करता? कारण हे सगळेजण स्केप्टिक झाले होते बाबासाहेबांबद्दल. का बरं? कारण बाबासाहेबांनी ऑलरेडी हे क्लिअर केलं होतं की बाबा मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणून बाबासाहेब हे कुठंतरी हिंदू धर्माच्या विरुद्ध तर एखादी चळवळ उघडत नाही आहे, जे त्यांनी कधीच उघडली नाही. म्हणजे त्यांचा विरोध कधीच कोणत्या धर्माला नव्हता. जरी त्यांनी ॲक्सेप्ट केला बुद्धिझम तरी त्यांनी असा हिंदू धर्माला विरोध म्हणून केला नाही. हां, मात्र वाईट प्रथांचा त्यांना, सगळ्याच धर्मातल्या वाईट प्रथांना त्यांचा पूर्णपणे विरोध राहिलेला आहे बाबासाहेबांचा. सो तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी मोठं एक रान उठवलं. एवढंच नाही तर काँग्रेस पक्षामधले जे महत्त्वाचे लोक होते ते नेहमी बाबासाहेबांच्या विरोधात राहिलेले आहेत. त्याच्यामधलं एक अग्रगण्य नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत ते तुम्हाला बाबासाहेबांना थोडंसं काउंटर करताना दिसत आहेत. म्हणजे एक मोमेंट असा आला होता, आरक्षणाच्या प्रश्नावरून बाबासाहेब आंबेडकर ठाम होते. बाबासाहेबांनी राजीनामाच देऊन दिला होता की तुम्ही सत्ताधारी आहात, हा राजीनामा जर तुम्ही मला माझ्या मनाप्रमाणे काम करू देत नसाल संविधान सभेमध्ये आणि ॲज अ लॉ मिनिस्टर म्हणून हा माझा राजीनामा आहे. शेवटी 2 पावलं मागं यावं लागलं म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांना. सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत त्या ठिकाणी की बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याच पद्धतीनं संविधान सभेत येऊ नये. त्यांचं म्हणणं होतं दार काय खिडक्या पण बंद करून टाका, ह्या माणसाला येऊ देऊ नका संविधान सभेमध्ये, हा आला तर बवाल करेल. आणि त्यांचं असं म्हणणं होतं सरदार पटेलांचं, त्यांची अशी बाजू होती की जर तुम्ही दलितांना आरक्षणांचे आणि आदिवासी समुदायांना, तेव्हा OBC आरक्षण नव्हतं, SC ST आरक्षण जर तुम्ही दिलं आणि दलितांना आणि आदिवासी समुदायांना जर तुम्ही आरक्षणाचे दारं उघडले तर सगळ्या मायनॉरिटीज ज्या आहे, सो मुस्लिम, जैन सगळेजण आरक्षण मागायला लागतील. आणि आरक्षण जर देत गेलं तर त्या ठिकाणी कुठेतरी प्रशासनाची, सरकारची आणि समाजाची क्वालिटी कॉम्प्रोमाइज होईल. तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना प्रत्युत्तर वगैरे वगैरे दिलं होतं. तर हे जे सरदार वल्लभभाई पटेल आहे, आता काँग्रेसमध्ये पण 2 गट होते, नेहरू आणि पटेल गट. सो पटेल गटाचे जेवढेही लोक होते म्हणजे ते सगळेजण ह्या बिलाच्या विरोधात होते. पटेल आणि मात्र ह्या बिलाच्या सपोर्टमध्ये एक माणूस नेहमी उभा राहिलेला आहे, खंबीर हिमालयासारखा, ते म्हणजे जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे जे काही सपोर्टर आहेत काँग्रेसमधले ते ह्या हिंदू कोड बिलाच्या सपोर्टमध्ये होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे पटेलांचे सपोर्टर होते म्हणजे लक्षात घ्या, राजेंद्र प्रसाद जे राष्ट्रपती झालेले आहेत पोरांनो, ॲक्च्युली भारताचे राष्ट्रपती हे राजेंद्र प्रसादांना बनवायचं होतं, जवाहरलाल नेहरूंना. कारण राजेंद्र प्रसादांना जे आहे स्वतंत्र भारताचे ते पहिले गव्हर्नर जनरल राहिलेले आहेत. ते बनवण्यामागं खेळी जी होती ती नेहरूंचीच होती. आणि ज्या अर्थी गव्हर्नर जनरल म्हणून काम करण्याचा माणसाला अनुभव आहे, सो त्याच माणसाला राष्ट्रपती बनवा असं नेहरूंना वाटत होतं. पण पटेल डॉमिनंट होते. पटेलांना काँग्रेसमधल्या खूप साऱ्या खासदारांचा आणि काँग्रेसमधल्या नेत्यांचा सपोर्ट होता. म्हणून त्यांच्या पाठिंब्याने राजेंद्र प्रसाद खऱ्या अर्थाने काय बनलेले आहेत, राष्ट्रपती बनलेले आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून राजेंद्र प्रसादांचा पण अध्यक्ष संविधान सभेचे आणि सगळं म्हणजे कामकाजाचे ते अध्यक्ष होते, त्यांचा पण हिंदू कोड बिलाला विरोध होता. येत्या लक्षामध्ये हे जे सगळे नावं तुम्हाला दिसतात, राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामय्या पण सरदार पटेलांच्या खेम्यामधले होते, सरदार वल्लभभाई पटेल. फक्त मला सुचेता कृपलानीबद्दल माहीत नाही आहे. व्हॉट अबाउट सुचेता कृपलानी, हिच्याबद्दल मला माहीत नाही आहे. पण हे जे सगळे नावं आहे, पट्टाभी, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, हे सगळेच जण हे हिंदू कोड बिलाच्या विरुद्ध होते. आलं लक्षामध्ये. आता हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, म्हणजे कॅन्सल करून टाकला. पण तुम्हाला हिंदू कोड बिल माहिती असलं पाहिजे.
पुढे जाऊया आपण. एक मिनिट, थोडंसं स्क्रीन ऑपरेट करायला जड चालली मला पहिली, म्हणजे जड म्हणजे असं काही जड नाही जात आहे, लवकर लवकर ऑपरेट कशी होते ते कळत नाही आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न तुम्हाला जर विचारलं इंडियन म्हणजे अनटचेबल असं जर विचारलं तर हा ग्रंथ बाबासाहेबांचा होता, आणि तुम्हाला विचारलं की भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणाचा होता तर तो विठ्ठलरामजी शिंदेचा होता. धर्मविवेचन दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी लिहिलं होतं. सो ते त्यांनी मानवधर्म सभा स्थापन केली होती 1844ला दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी. सो त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धर्मविवेचन नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. महात्मा ज्योतिराव फुलेंचं इशारा पुस्तक आहे, आणि गोपाळ हरी देशमुखांचं जातीभेद आहे. सो त्याच्यामुळं पहा, इथं डचं 1, 1चं 3, बचं 2 आणि हे म्हणजे 4 नंबरचं तुमचं विधान उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले तर लक्षात घ्या, R.D. भांडारी, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रुपवते, हे तर चांगले चांगले कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत म्हणजे, आणि हे पण राजभोज, बापूसाहेब राजभोज, हे सगळेच जण होते. सो बाबासाहेबांच्या मृत्यू पश्चात हे सगळ्या जणांनी बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन ह्यांचा राजीनामा देऊन दिला. म्हणजे बापूसाहेब राजभोज हे तर असं व्यक्तिमत्व होतं की जे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सचिव राहिलेले आहेत, आपण लक्षात घेतलं पाहिजे. सरचिटणीस आपण म्हणू शकतो, म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सरचिटणीस होते. सर्वात भारी गोष्ट सांगतो तुम्हाला, जेव्हा 52ला इलेक्शन्स लागले, इलेक्शन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते मुंबई मतदारसंघातून पडले, म्हणजे त्यांना कजरोळकरांनी त्या ठिकाणी पराभूत केलं म्हणजे, आणि पराभूत करण्यामागं काँग्रेसचं षड्यंत्र होतं बाबासाहेबांना पाडण्यामागं. तर परंतु शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एक नेता मात्र सोलापूरमधून निवडून आला होता, ते हेच होते बापूसाहेब राजभोज. पण जसं बाबासाहेबांचा मृत्यू झाला तर बाबासाहेबांची एक इच्छा होती की त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनऐवजी रिपब्लिकन पक्ष नावाचा एक पक्ष स्थापन व्हावा. सो तो स्थापन झाला पण 1957ला, त्याचे हे मेंबर पण बनले, पण ह्यांनी नंतर राजीनामे दिले आणि सत्तेच्या लालसेपोटीही काँग्रेसमध्ये चालले गेले. आणि काँग्रेसकडून चांगले चांगले विधान परिषदेवर आमदारकी, त्याच्यानंतर विधान परिषदेवर तर आमदारकी उपभोगलीच, पण अनेक कॅबिनेट मंत्रिपदं, ह्यांनी तर खूप सारे कॅबिनेट मंत्रिपदं उपभोगलेले आहे. येत्या लक्षामध्ये झोपडपट्टी विकास वगैरे 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 सगळे लोक. सो हे चारही आहे, पण आयोगाने उत्तर देताना त्याचं ABC दिलेलं आहे. पण ह्या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबव असायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सो ह्याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारले. आता कसे कसे विचारले, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेआधीच्या महत्त्वाच्या राजकीय संघटनेवर प्रश्न आहे, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि राष्ट्रीय काँग्रेसमधले महत्त्वाचे अधिवेशनं आणि स्थापनेमागील महत्त्वाच्या व्यक्ती. सो याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारलेले आयोगाने, आपण ते पण पाहू. राजकीय संघटना कालानुक्रमे लावा, एकदम सोपा प्रश्न आहे. पुणे सार्वजनिक सभा, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 1870मध्ये झाली होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, आता बॉम्बे असोसिएशन वेगळी 1852ची, ज्याचे जगन्नाथ शंकरसेठ यांनी ती स्थापन केली होती. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1884ची आहे, सॉरी 1885ची आहे. एक मिनिट हा, 1885ची आहे, ज्यांनी नंतर काँग्रेस होस्ट केली होती काँग्रेसची स्थापना. मद्रास महाजन सभा 1884ची आहे, मद्रास प्रांतामध्ये ती स्थापन झालेली होती. आणि इंडियन असोसिएशन 1876. पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेचं श्रेय हे गवा जोशींना द्यावं लागते, गणेश वासुदेव जोशी. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ब्रदर इन लॉ म्हणून मुंबईमध्ये ओळखल्या जाणारे ते म्हणजे आपले त्याच्यामध्ये KT तेलंग, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, त्याच्यानंतर सर बबरुद्दीन तय्यबजी, आणि तिसरे जे व्यक्तिमत्व होते ते होते फिरोज शाह मेहता, ह्या तिघांनी मिळून केली होती. मद्रास महाजन सभा जी आहे P. आनंदचार्लू, वीर राघवाचार्य, P. आनंदचार्लू आणि सुब्रमण्यम अय्यर ह्या तिघांनी मिळून स्थापन केली होती. आणि इंडियन असोसिएशन जे आहे सो ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी, भारतीय लोकांमध्ये देशभक्ती जागृत करणे, ICS मराठी टक्का वाढवणे, सॉरी हिंदी टक्का वाढवणे. सो याच्यासाठी 1876मध्ये आपले सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्याच्यानंतर आनंद मोहन बोस, द्वारकानाथ गांगुली, सो ह्यांनी मिळून ही संघटना स्थापन केली होती. मग याच्यानुसार क्रम पहा आता. सो अ येईल, त्याच्यानंतर ड येईल, त्याच्यानंतर क येईल, मग ब येईल, अडक ब, हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. चलो आगे चलते हैं. भारतात दिवसेंदिवस असंतोष वाढत चालला, त्या असंतोषाला वाट करून दिली तरच ब्रिटिश सत्तेची सत्ता स्थिर राहील. या ॲलन ह्यूम यांच्या विचाराला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा पाठिंबा होता. आता लक्षात ठेवा, हे जे आहे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन्स हे तर येणारच नाही का, कारण माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन्स हे खूप आधी होऊन गेलेलं व्यक्तिमत्व आहे, 1818-1819.
ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम हे 1850च्या नंतरचे आहेत. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये विलियम वेडनबर्न हे ॲलन ह्यूमचे मित्र होते. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये यांचा पुढाकार होता. सर हेनरी कॉटन पण आय थिंक 1904ला जे काँग्रेसचं मुंबई अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष सर हेनरी कॉटन राहिलेले आहे. विलियम वेडनबर्न तर 2 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहे. सो एक म्हणजे 1889चं मुंबई अधिवेशन आणि 1910चं एक अधिवेशन होतं. सो 2दा अध्यक्ष. सो यांच्या विचारांना पूर्ण पाठिंबा होता. सो याचं उत्तर असायला पाहिजे ए आणि सी, आणि सी आणि ए एकच आहे म्हणून याचे 2 उत्तर होते, म्हणून आयोगाने हा प्रश्न कॅन्सल करून टाकला. पुढे जाऊया आपण. 18 नोव्हेंबर 1899ला दिनशा वाच्छा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची कारणमीमांसा केली. आता लक्षात घ्या, याच्यात 4 दिलेले आहेत. काँग्रेसचे कार्य सतत न चालणे. काँग्रेस का बरं अपयशी होते, तर काँग्रेसचं कार्य सतत चालत नाही आहे. फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे हे लोक पाहत आहेत, बरोबर. आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही आणि क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे, असे 4 विधान आहे. तर लक्षात घ्या, हे दिनशा वाच्छा जे आहे हे मवाळपंथी होते, मवाळ नेते होते आणि ते दादाभाई नौरोजींना पत्र लिहित आहेत. तर विचार करा, जहाल नेते पण कधी क्रांतीची भाषा करत नव्हते. म्हणजे जहाल नेत्यामध्ये तुम्हाला लोकमान्य टिळक दिसतात, त्याच्यानंतर अरविंद घोष दिसतात, लाला लजपत राय दिसतात. हे सगळे लोक तुम्हाला जहाल विचारधारेचे, बिपिनचंद्र पाल त्या ठिकाणी नाव आहे. सो हे सगळेजण त्या ठिकाणी जहाल विचारधारेचे होते. यांनी कधी क्रांतीचा या शब्दाचा उल्लेख केला नाही. क्रांतिकारक वेगळेच होते. विनायक दामोदर सावरकर, त्याच्यानंतर चाफेकर बंधू, तिकडे जर गेले तर बारिंद्र कुमार घोष आहे. त्यानंतर तुमचे असे क्रांतिकारक विचारधारा वेगळी, मवाळ जहाल विचारधारा वेगळी. तर एक मवाळ व्यक्ती क्रांतीची भाषा कधीच बोलू शकत नाही. सो त्यामुळे क्रांतीचा मार्ग अनुसरलाच पाहिजे, हे चुकीचं विधान आहे. आणि बरोबर विधान आहे ABC. लक्षामध्ये, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार ABC. तिन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे असं कुठं ॲज इट इज तुम्हाला वाचायला भेटणार नाही की दिनशा वाच्छांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची कारणं सांगितली, हे कारणं सांगितले होते, असं भेटणार नाही सहसा पुस्तकामध्ये. तुम्हाला तिथं वेळेवर जजमेंट घ्यावं लागते केलेल्या अभ्यासावरनं. पुढे जाऊया आपण. होम रूल चळवळीवर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. आपल्या वाचण्यामध्ये नॉर्मली ते निग्लेक्ट होत असतो. होम रूल जी चळवळ भारतामध्ये सुरू केलेली आहे ॲनी बेझंटनी. ॲक्च्युली ॲनी बेझंटनी आधी ती आयर्लंडमध्ये त्या ठिकाणी सुरू केली होती. तिथं पण ब्रिटनची सत्ता होती. आयर्लंड हे एक बेट आहे, ब्रिटनच्या बाजूलाच आहे, किंवा इंग्लंड, त्याच्यानंतर स्कॉटलँड आणि खाली साऊथ वेल्स जे आहे. सो याच्या बाजूलाच एक बेट आहे. सो ते बेट म्हणजे आयर्लंड. सो त्या ठिकाणी जॉर्ज बर्नार्ड शॉ याच्यासोबत ॲनी बेझंट यांनी त्या ठिकाणी ती चळवळ सुरू केली होती. नंतर ॲनी बेझंट जे आहे या थिऑसॉफिकल सोसायटीच्या मेंबर बनलेल्या आहेत आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून भारतात आल्या. म्हणून त्यांनी ती आयर्लंडमधली संकल्पना पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतात अवलंबायची, ब्रिटिशांना कचाट्यात पकडायचं आणि सेल्फ गव्हर्नमेंट मागायचं, त्यालाच आपण होम रूल म्हणतो. सो हे त्याच्यानंतर सुरुवातीला चळवळ कशी झालेली आहे. सो त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंटचं योगदान काय आहे, भारतात विशेषतः महाराष्ट्रात तिचा कसा प्रसार झाला, महत्त्वाचे व्यक्तिमत्व कोणतं आहे, महत्त्वाचे वर्तमानपत्र कोणते आहे. सो होम रूल चळवळीवर कंबाईनमध्ये पण प्रश्न येतो आणि राज्यसेवेमध्ये पण प्रश्न येतो. हा टॉपिक जरा चांगला करून घ्या पोरांनो. बघा आता याच्यात काय काय प्रश्न विचारलेले आहे. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला. आता साबरमती करार जो आहे तो नॉर्मली आपल्या वाचण्यात येत नाही, पण हा होम रूल लीगशी संबंधित असणारा करार आहे. बघा 1919च्या कायद्याने भारतामध्ये पहिल्यांदा प्रत्यक्ष निवडणुका आल्या. म्हणजे याचा अर्थ लोक आपले प्रतिनिधी निवडून त्यांना कायदेमंडळात पाठवणार, ते लोक भारतासाठी कायदे बनवणार, त्याची अंमलबजावणी ब्रिटिश सरकार करणार. मग हे जे लोकांचे प्रतिनिधी निवडून जातात, तर मग हे नेमके कोण असले पाहिजे लक्षात. तो त्यासाठी म्हणून 1926मध्ये हा करार झालेला आहे, साबरमती करार. सो ज्याच्यामध्ये भारतातर्फे मोतीलाल नेहरू आहे. सो त्याच्यानंतर तेज बहादूर सप्रू आहे, लिबरल नेते ते होते. सो त्यानंतर टिळकवादी पण काही लोक आहे. सो त्यांचं म्हणणं होतं की लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून हे थोडे ब्राह्मणवादी असल्यामुळं ब्राह्मण लोकच त्या ठिकाणी सत्तेत असले पाहिजे. सो त्यासाठी जे आहे सो ते हा करार करण्यात आला होता की हे कोण असायला पाहिजे लोक. सो मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करण्यासाठी साबरमती करार त्या ठिकाणी झालेला होता. सो त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं प्रॉपर उत्तर आहे. हे जे प्रतियोगी सहकारिता पक्ष होता, म्हणजे टिळक जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी 1919च्या कायद्यांनी जे पहिल्यांदा निवडणुका होणार होत्या सो त्यामध्ये सहभागी होण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली होती, लोकशाही पक्ष. पण त्यानंतर लोकमान्य टिळकांचा दुर्दैवाने 1920ला मृत्यू झाला आणि त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही की डेमोक्रॅटिक पार्टीला आपण प्रमोट करायचं.
इकडं बहुजन पक्षाची स्थापना केलेली होती वीरा शिंदेंनी, पण तो काही प्रभावी राहिला नाही. तिकडं ब्राह्मणेतर पक्ष पण त्या ठिकाणी निवडणुकीत सहभागी झाला, ज्यांना घवघवीत यश प्राप्त झालं होतं. भास्करराव जाधव केंद्रीय मध्यवर्ती केंद्रीय कायदेमंडळामध्ये खासदार म्हणून महाराष्ट्रातर्फे निवडून गेलेले होते म्हणजे त्या ठिकाणी. तर तसं टिळकांच्या मृत्यूपश्चात त्यांचे जे अनुयायी आहेत त्यामध्ये नरहरी चिंतामणी केळकर आहे, आपण नची केळकर म्हणतो. त्यानंतर सहस्त्रबुद्धे आहे, त्यानंतर आणखी बॅरिस्टर मुंजे आहे. सो हे सगळे लोक जे आहे सो यांनी प्रतियोगी सहकारिता पक्ष त्या ठिकाणी स्थापन केलेला होता. पण त्याचं उत्तर हे नाही आहे. याच्यासाठी साबरमती करार नव्हता. साबरमती करार हा मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करण्यासाठी ते केला गेलेला होता. खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचे विचार मांडले, तर ते तुम्हाला पाठच असलं पाहिजे, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. सो अ आणि ब तुमचं उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर आणखी काही महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. न्यायमूर्ती रानडेंवर दरवर्षी एक क्वेश्चन आहे. लोकमान्य टिळकांवर तर आहेच आहे. हां, मात्र तुम्ही 11वी स्टेट बोर्डामधून मी सांगतोय तुम्हाला याच्यावर एक कन्फर्म प्रश्न असणार आहे. कदाचित 3 याच्यावर 3 प्रश्न पण पडू शकतात. सो आदिवासी बंड, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ, दरवर्षी एक क्वेश्चन याच्यावरती आलेला, आपण ते डिस्कस करू. हां, आता एक असा ट्रेंड जो मेन्समध्ये असायचा तो आता प्रिलिम्समध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. तो म्हणजे महत्त्वाचे शिक्षण आयोग. स्वातंत्र्यापूर्वीचे आणि स्वातंत्र्यानंतरचे मागच्या 3 वर्षात जवळपास 3 प्रश्न हे स्वातंत्र्योत्तर कालखंडात गठीत करण्यात आलेले जे महत्त्वाचे शिक्षण आयोग आहे, ज्यामध्ये 1948चा विद्यापीठ शिक्षण आयोग आहे, ज्याचे अध्यक्ष राधाकृष्णन होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणून त्यांना राधाकृष्णन आयोग पण म्हटल्या जाते. 1952चं माध्यमिक शिक्षणासाठी मुदलियार कमिशन आहे. सो त्याच्यानंतर 1957-58मध्ये महिलांच्या शिक्षणासाठी समिती बसली होती, दुर्गाबाई देशमुख, ती महत्त्वाची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे 1964चा कोठारी आयोग. आणि त्याच्यानंतर यशपाल समिती आहे. आता TRS सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. सो मग हे सगळं तुम्हाला करावं लागणार, त्याच्यामध्ये येऊ शकते. समाजसुधारकांच्या त्या समाजसुधारक महत्त्वाच्या संघटना जशा काँग्रेसच्या आधीच्या संघटना आहेत तशा समाजसुधारक संघटनांवरती पण क्वेश्चन पडतात. कसे कसे एकदा बघूया. बघा, न्यायमूर्ती रानडेबद्दल बोललो होतो मी तुम्हाला. न्यायमूर्ती रानडेंनी डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट या कायद्याचे स्वागत केले. कारण आता हा डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट काय होता हे लक्षात घ्या. झालं होतं असं होतं की 1875मध्ये पुण्याच्या सुपेमधून, सुपे नावाचा तालुका आहे, सो तिथून दख्खनचे दंगे सुरू झालेले आहे. सो हे सावकारांच्या विरुद्ध होते दंगे. सावकार काय करायचे, शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून घ्यायचे, जे नॉर्मली गुजराती असायचे म्हणजे, आणि ते शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवायचे, त्यांना कर्ज द्यायचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडात रयतवारी पद्धत लागू होती, ज्यामध्ये रयत म्हणजेच शेतकरी हा शेतीचा मालक होता. मग आता त्यांना शेतकऱ्यांना स्वतः कर द्यावा लागत होता. रयतवारी सिस्टीमचा एकच ड्रॉबॅक होता, करांचे दर खूप होते, 40-50% कर भरावा लागायचा. मग कधी कधी नापिकी आल्यामुळं त्यांना कर भरता येत नव्हता. मग त्यावेळेस ते आपल्या जमिनी गहाण ठेवायचे आणि हे सावकार काय करायचे, ह्या शेतकऱ्यांच्या अशिक्षित असण्याचा फायदा उचलायचे आणि त्यांच्यावर अव्वाच्या सव्वा व्याज आकारायचे आणि त्यांच्या जमिनी हडप करायचे. म्हणून मग ह्या सावकारांच्या घरावर रितसर हल्ले करायचे, डॉक्युमेंट्स ग्रॅप करायचे आणि त्यांना जाळून टाकायचं. सो याला दख्खनचे दंगे म्हणतात. आता हे दख्खनचे दंगे का बरं झाले, आता हे ब्रिटिश विरोधी नव्हते म्हणून ब्रिटिशांनी कुठलीही हिंसक कारवाई 1875च्या या दख्खनच्या दंग्यांवर घेतली नाही किंवा कारवाई केली नाही. म्हणजे कारण हे ब्रिटिश विरोधी नव्हते, सावकारांच्या विरुद्ध होते. मग असे दंगे होऊ नये का, कारण शेतकऱ्याच्या या दंग्यांना जर एखादा गांधीजीसारखा नेता मिळाला तर हे ब्रिटिश विरोधी पण होऊ शकतात, किंवा आणखी दुसरं एखादं नेतृत्व मिळालं टिळकांसारखं तर हे ब्रिटिश विरोधी पण होऊ शकतात. म्हणून हे नाही झाले पाहिजे. सो याच्यासाठी पहिल्यांदा डेक्कन रायटर्स कमिशन बसवण्यात आलं, म्हणजे दख्खनचं दंगे आयोग ज्याला म्हणतो तो गठीत करण्यात आला. आणि त्याने दिलेल्या शिफारसीनुसार डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट 1879 त्या ठिकाणी पास करण्यात आला, ज्यामध्ये सांगण्यात आलं की इथून पुढं शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरली नाही म्हणून तुरुंगवास घडवला जाणार नाही, त्यांना दंडित केल्या जाणार नाही, सावकार त्यांच्या जमिनी लुबाडू शकत नाही. त्यानंतर शेतकऱ्यांना इथून पुढे ब्रिटिश सरकार स्वतः तकवी म्हणजे शॉर्ट टर्म लोन, पीक कर्ज, कीटकनाशक, खत कर्ज, त्याला तकवी म्हणतात म्हणजे. सो तकवी अवेलेबल करून देईल. सो याच्यासाठी होतं. सो रानडेंनी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट याचं स्वागत केलं. का बरं केलेलं आहे, तर त्याचं कारण होतं की या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते, त्याच्यासाठीच होतं हे. या कायद्याने शेतकऱ्यांच्या कर्जाची भारापासून मुक्तता होणार होते, चुकीचं आहे, येतं लक्षात. सो कर्जाच्या विळख्यातून शेतकरी सुटणार नव्हता, मात्र सावकार त्यांचे शोषण करू शकत नव्हता. म्हणून याचं उत्तर आहे फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर.
स्वदेशी वस्त्र प्रचारणी सभा 1905 मध्ये जेव्हा स्वदेशी आंदोलन किंवा वंगभंग आंदोलन म्हणतात जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा टिळकांनी बहिष्कार हे तत्व लोकांना सांगितलं. लोक काय करायचे, सगळीकडे जायचे आणि वस्तू, ब्रिटिश वस्तू, कपडे बिपडे जाळून टाकायचे. मग आता ऑब्वियस आहे, तुम्ही गेले, कपड्यांची होळी केली टिळकांच्या सांगण्यावरून. मग आता टिळकांनी सांगितलं, पेटून दिलं, इथं झाली होती. आता मी सध्या पुण्यामधूनच तुमच्याशी बोलतोय म्हणजे. सो पुण्यामध्ये इथंच 1906 मध्ये तेव्हा टिळकांचे जे सहकारी होते शिम परांजपे, शिवराम महादेव परांजपे आणि नची केळकर, ॲक्च्युली नची केळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही परदेशी कापडाची होळी, त्यामध्ये विदा सावरकर पण, विनायक दामोदर सावरकर पण सहभागी झाले होते. सो इथंच झाली होती ती. आपला जो आहे ना कुठला पुणे हॉस्पिटलच्या पुढून त्याच्या लकडी पुलाच्या तिथून एक तिथं मुरल पेंटिंग पण काढलेलं आहे म्हणजे. सो इकडं गरवारे चौक आपण त्याला म्हणतो म्हणजे, किंवा त्याचं दोरजी खांडू चौक नाव आहे ॲक्च्युली त्या चौकाचं. सो तिथंच ते परदेशी कापडाची होळी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती, त्या नदीपात्राच्या अलीकडं म्हणजे. तर हे सगळेजण अशा होळ्या करायचे आणि मग घरी आल्यानंतर बायकोला म्हटलं, कपडे दे ग घालायला. तर बायको म्हणणार, भाऊ तू आत्ताच जाळले ना कपडे, मग तू नवीन कपडे घेऊन ये. मग नवीन कपडे आणायचे तर कोणते घ्यायचे, स्वदेशी घ्यायचे. कुठून घ्यायचे, मग स्कीम त्याची टिळकांकडेच अवेलेबल असायची. टिळकांनी स्वदेशी वस्तूच्या निर्मितीसाठी स्वदेशी वस्त्र प्रचारणी सभा स्थापन केली होती आणि मुंबईमध्ये स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअरची पण स्थापना केली होती. म्हणजे राजकारण तर राजकारण, बिझनेस पण म्हणजे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर आणि स्वदेशी वस्तू प्रचारणी सभा. सो ही जी आहे सो लोकमान्य टिळकांनी, ॲक्च्युली ती स्वदेशी वस्तू नाही आहे, स्वदेशी वस्त्र प्रचारणी सभा आहे. आयोगाने वस्तू दिलं, ठीक आहे, काय हरकत नाही, वस्तू दिलं आहे, ॲक्च्युली वस्त्र प्रचारणी सभा आहे ती. पुढे जाऊया आपण. दक्षिणेतील भिल्लांनी, बघा आदिवासी बंडांवर एक क्वेश्चन आहे. भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला कारण उत्तर भारतातील उठावांच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा मिळवली होती. हे एकदम बरोबर आहे, जनरलाइज स्टेटमेंट आहे, हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, तिथूनच प्रेरणा मिळाली होती. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक आणि काझीसिंग नाईक हे उठावात सामील झाले होते. लक्षात घ्या, बघा उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. उत्तर भारतात कोणतं बंड झालं होतं 1857 म्हणजे, ह्याच्यावर हे डिपेंड आहे. आणि यातलंच जे काझीसिंग नाईक आहे हे इथं दिलेलं आहे. काझीसिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी सरकारी खजिना लुटला आणि पोस्ट जाळले. जेव्हा असे इंटरडिपेंडंट स्टेटमेंट असतात ते बरोबर असण्याच्या शक्यता काय असतात, जास्त. म्हणून तिन्ही विधानं बरोबर आहे, हे लक्षात ठेवा बरं का. मी काय सांगतोय तुम्हाला, नॉर्मली UPSCमध्ये हा फंडा जरा जास्त कामी येतो, पण कधी कधी MPSCमध्ये पण हा फंडा कामी येतो जेव्हा हे स्टेटमेंट इंटरडिपेंडंट असतात. आणि एखादं इरिलेव्हंट स्टेटमेंट आलं, जसं इथं भागोजी नाईक आणि काझीसिंग नाईक दिलं, नाही तर उमाजी नाईक आलं असतं, तर मग ते विधान चुकीचं राहिलं असतं. लक्षामध्ये पुढे जाऊया आपण. 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स, बघा कामगार चळवळीवर कन्फर्म क्वेश्चन असतो, पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्यासाठी कोणी उपदेश केला, तर ॲक्च्युली ते उपदेश करणारे राजर्षी शाहू महाराज होते 1918 मध्ये. आता ऑब्वियस आहे, बघा आता तुम्ही इलिमिनेशन टेक्निकने पण जाऊ शकता, बरोबर. आता याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर उत्तर नसणार आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲक्टिव्ह पॉलिटिक्सला सुरुवात 1920 पासून केलेली आहे, मूक नायकपासून, आलं लक्षात, त्यामुळे ते नाही आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू प्लेगच्या साथीमुळे झाला होता 1897ला, त्यामुळे ते तर 1918ला असणारच नाही. भाई माधवराव बागल आणि राजर्षी शाहू महाराज यापैकी कोणाची प्रेरणा असू शकते पीपल्स युनियनला, तर ती राजर्षी शाहू महाराज. काय झालं होतं, मुंबईमध्ये परळ नावाचं एक ठिकाण आहे, तिथं सूतगिरण्या मोठ्या प्रमाणात होत्या. सो 1918 मध्ये नोव्हेंबर महिन्यात शाहू महाराजांनी या भागाला भेट दिली. महाराज तिथे 1 महिना राहिले आणि तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामगारांसाठी सभा आयोजित केल्या. सो तिथं सांगण्यात आलं की बाबा उद्योग क्षेत्रावरती गुजराती वैश्य कम्युनिटी, त्याच्यानंतर तुमचे ते कुठली, त्याच्यानंतर तुमची ती झोरोस्ट्रियन म्हणतो आपण, पारशी समुदाय आणि ब्राह्मण वर्गाचं वर्चस्व आहे. ह्या भांडवलदारांवर मजुरांचा वचक असला पाहिजे. सो याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय केल्या पाहिजे, कामगारांच्या संघटना. सो त्यांच्याच प्रेरणेने 1909 मध्ये भिवजी नरे, लक्षात घ्या याच्यावर नेहमी प्रश्न येतो, भिवजी नरे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र तालचेर आणि शाहू महाराजांचा खास माणूस तो म्हणजे सिके बोले, सीताराम केशव बोले, सिके बोले, ज्यांनी बाबासाहेबांना नंतर खूप खंबीर साथ दिलेली आहे आणि कामगारांच्या आणि अस्पृश्यांच्या प्रश्नांसाठी ते लढले होते. बॉम्बे काउन्सिलचे जे ते आमदार पण राहिले, सदस्य पण राहिलेले आहे. सो हे तिघांनी मिळून कामगार हितवर्धक सभा स्थापन केली. या कामगार हितवर्धक सभेला पण प्रेरणा ही शाहू महाराजांचीच होती आणि या लोकांनीच महाराजांना इथं बोलावलं होतं आणि या लोकांनीच मिळून पीपल्स युनियन स्थापन केली. पण त्याचे अध्यक्ष आणि प्रेरणास्थान हे राजर्षी शाहू महाराज राहिले आहे
लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. राधाकृष्णन आयोग, मी आत्ताच म्हटलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की शिक्षण आयोगावर रिगरस प्रश्न विचारले चालले. राधाकृष्णन आयोग हा 48चा होता, इथे 49 दिलाय. मुद्रा आयोग माध्यमिक शिक्षणासाठी होता, हा विद्यापीठ शिक्षणासाठी होता, हा माध्यमिक शिक्षणासाठी होता. NCERT 1961 आहे आणि कोठारी आयोग हा 1964चा आहे. म्हणजे 1 2 3 4 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. 1957 बघा, परत एकदा शिक्षणावर प्रश्न विचारला. स्त्री विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण बनल्या, तर त्या दुर्गाबाई देशमुख होत्या. ॲक्च्युली दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणासाठी समिती गठीत केलेली होती. सो त्यांनी त्या समितीतर्फे काही रेकमेंडेशन्स दिल्या की प्राथमिक आणि उच्च प्राथमिक म्हणजे 7वीपर्यंत, आता 8वीपर्यंत आहे उच्च प्राथमिक, तेव्हा 7वीपर्यंत होतं, तोपर्यंत मुलींना एकत्र शिकू द्यावं. पण जेव्हा मुलींना लाज येते म्हणजे 8वीपासून पुढं, तर मुलींच्या शाळा वेगळ्या, मुलांच्या शाळा वेगळ्या असल्या पाहिजे. मुलींच्या शाळेवर मुख्याध्यापिका महिला असायला पाहिजे, शिक्षिका पण महिला असायला पाहिजे. सो तिथं म्हणजे त्यांनी शाळा माता नावाची संकल्पना काढली होती. सो शाळा माता त्या ठिकाणी नेमल्या पाहिजे. त्या अशा स्त्रियांच्या अँगलनी प्रचंड रेकमेंडेशन. त्याच्यानंतर कन्या महाविद्यालय असते. तर माझी आई स्वतः शिकवताना ही एका कन्या महाविद्यालयामध्ये शिकवते, तिथं फक्त मुली असतात, माध्यमिक शाळा. मग ती कोणत्या ह्यांच्याच रेकमेंडेशननुसार स्थापन झालेली असावी ती शाळा, लक्षामध्ये आहे. सो माध्यमिक आहे, प्राथमिक नाही आहे, माध्यमिक आहे तिथं फक्त. सो अशा पद्धतीनं सुरत येथे मानव धर्मसभा कोणी स्थापन केली होती, दादोबा पांडुरंग तर्खडकर. मगाशीच मी म्हटलं होतं तुम्हाला. आणि मुंबईत परमहंस मंडळी पण दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रार्थना समाजाचे अध्यक्ष म्हटलं कोण, तर ते आत्माराम पांडुरंग तर्खडकर होते. पुढे जाऊया आपण. सो हे अशा पद्धतीनं. सो मी तुम्हाला सगळे क्रक्स सांगितलेले आहे, कुठं कुठं प्रश्न येऊ शकतो एकदा बघून घ्या. तरी एक काम करतो, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देतो खाली कमेंट बॉक्समध्ये, आणि हे मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो, किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च पण करू शकता विदर्भ IAS अकॅडमी, आणि तिथं तुम्हाला हे सगळं टाकून देतो. एकदा माझं असं म्हणणं आहे की परीक्षेला जाता जाता एकदा हे बघून घ्या. काय 3 वर्षात याच्यावरती प्रश्न विचारले, पेपर सेटर जर तोच असेल तर 100% या टॉपिकवरती काय करणार, तो परत एकदा क्वेश्चन टाकणार. काय त्याच्याकडे दिव्य ज्ञान नाही आहे ना, तो काय वेगळं काय करणार आहे, म्हणजे त्याच्याकडे जे साहित्य आहे सो त्यातूनच मोर ऑर लेस क्वेश्चन येतील. यातले 3-4 क्वेश्चन जरी आले तरी आपलं पावलं म्हणजे एक्झाममध्ये पास होण्याचा मार्ग मोकळा होता. 3-4 म्हणजे खूप झाले म्हणजे क्वेश्चन, बाकी तर आपण सोडवणारच आहोत तसे पण. सो चालेल, आपण जे विश्लेषणाची सिरीज सुरू केली, ज्यामध्ये मी आत्तापर्यंत अर्थशास्त्राबद्दल बोललो. तुम्ही खाली व्हिडिओजमध्ये सर्च करू शकता अर्थशास्त्राबद्दल. एक जवळपास ते अर्थशास्त्राचा टाकून मला वाटते 15-20 दिवस झालेले आहे. आत्ता काल परवा भूगोलाचा टाकला, आज इतिहासाचा टाकला. असंच आणखी एक विषयाचा मी त्या ठिकाणी व्हिडिओ आणत राहील. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. त्याचा तुम्हाला फायदा होतो की नाही हे देखील सांगा, येत्या लक्षात, जेणेकरून आम्हाला आणखी मोटिवेशन भेटेल एक्झामपर्यंत हे लवकर कंडक्ट करायला. मी लवकर टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट झाला पाहिजे. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.